नमस्कार, मी किरण. तुम्ही पाहताय स्टार मराठी न्यूज. स्टार मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात बातमी सविस्तरपणे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 द्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे. अकोला जिल्ह्यातील 63 प्रकल्पाद्वारे 205 मेगावॅट वीज निर्मिती होणार असून येत्या तिमाहीत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. लोकसंवाद आणि पाठपुराव्यातून कामाला गती द्यावी असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आज येथे दिलेत. नियोजन भवनात आयोजित मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सचा आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, महावितरणचे संचालक सचिन तालेवार, सौर सल्लागार श्रीकांत जलतारे आदी यावेळी उपस्थित होते. श्री लोकेश चंद्र म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे पुढील 1 वर्षात 16,000 मेगावॅट वीज शेतीला दिवसा पुरवठ्यासाठी मिळणार आहे. अकोला जिल्ह्यात 63 उपकेंद्राच्या क्षेत्रात 205 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण होणार आहेत. जिल्ह्यामध्ये 12 प्रकल्प कार्यान्वित. सध्या जिल्ह्यामध्ये 12 ठिकाणी 55 मेगावॅट सौर प्रकल्पाची कामे पूर्ण झालीत. त्याद्वारे 19,000 शेतकऱ्यांना दिवसा विजेचा लाभ मिळत आहे. उद्दिष्टानुसार उर्वरित काम पूर्णत्वास जाण्यासाठी टास्क फोर्सने पुढाकार घ्यावा. त्यासाठी लोकसंवाद आणि प्रबोधन करावे. सौर प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय आणि खासगी जमीन उपलब्ध करून घेणे, भूसंपादन आणि सौर प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सेवेत सुधारणा आदी कामांना गती द्यावी. स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत याबाबत जागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. प्रकल्पासाठी शासकीय जागा मिळवून देण्यात अकोला जिल्हा आघाडीवर आहे. शासकीय इमारतीवरील सौर विद्युतीकरणातही गती देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये 850 इमारतींवर सोलरायझेशनसाठी प्रयत्न होत आहेत. त्याचप्रमाणे मॉडेल म्हणून 28 गावांना सौरग्राम करण्याचाही प्रयत्न आहे. सौर निर्मिती प्रकल्पाद्वारे शेतीला दिवसा वीज पुरवठ्यासाठी प्रकल्प निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेगाने कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी सांगितलंय. स्टार मराठी न्यूज धनराज सपकाळसह कॅमेरामॅन नरेंद्र वाढवणकर, अकोला. ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज.